विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्यात जास्त रंगत येणारी निवडणूक ठरणार आहे ती म्हणजे सांगली सातारा मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक। या भागातून एक आमदार निवडून द्यायचा आहे, मात्र या दोन्ही जिल्ह्यातील नेते त्या नेत्यांमधील नाराजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या कुरबुरी, महाविकास आघाडी एकत्र नसणं आणि दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या झालेल्या असणं, तसंच भाजपच्या विरोधामध्ये काही ठिकाणी असणारी नाराजी, या सगळ्या गोष्टी यंदा कोणाच्या पथ्यावर पडणार आहेत हे महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सांगली सातारा विधान परिषदेचं गणित नेमकं कसं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। झेडपीच्या निमित्ताने दुरावलेले सांगली आणि सातारा मधील नेते यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत तरी एकत्र येतील का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक ठरणार आहे। आता बघा, जून महिन्यामध्ये या मतदारसंघाची निवडणूक होणार आहे आणि इथून एक आमदार निवडून द्यायचा आहे। या मतदारसंघाचं राजकारण पाहिलं तर सुरुवातीपासूनच इथे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलंय, मात्र हळूहळू भाजपने या भागामध्ये आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे आणि सध्या सांगली व सातारा या दोन्ही जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहिले तर भाजपने चांगलीच आघाडी घेतल्याचं दिसतं। आता जर इथला इतिहास आणि मागच्या निवडणुकांचं गणित पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये आतापर्यंत सांगली जिल्ह्याचेच वर्चस्व राहिल्याचं दिसून आलंय। गेल्या निवडणुकीमध्ये पतंगराव कदम यांनी बंधू मोहनराव कदम यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते। विरोधात राष्ट्रवादीचे शिखर गोरे होते। त्यावेळी निवडणुकीची सूत्र डॉक्टर कदम यांनी स्वतः हाती ठेवली होती, तर विश्वजित कदम यांनी त्यांचे नियोजन करत विजय संपादन केला होता, कारण त्यावेळी राष्ट्रवादीची अनेक मतं ही फुटली होती, कारण शेखर गोरेंचा पराभव झाला होता। दरम्यान सध्याची आकडेवारी बघितल्यास साताऱ्यामध्ये भाजपकडे 139 मतं आहेत, तर शिवसेनेकडे 16, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 55, काँग्रेसकडे 1, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे 1 आणि स्थानिक आघाडीकडे 46 मतं आहेत। थोडक्यात महायुती म्हणून किंवा स्वतंत्र निवडणूक लढवली तर साताऱ्यात भाजपकडे एक हाती बहुमत आहे आणि दुसरीकडे सांगली जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये संख्याबळ जर पाहिलं तर भाजपकडे 93 मतं आहेत, शिवसेनेकडे 44, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 65, काँग्रेसकडे 52, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे 84 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 1 मत आहे। म्हणजेच भाजपकडे आघाडी आहे। भाजपने ही आघाडी घेतली असली तरी महायुतीमध्ये एकत्र असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्या स्थानिक नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झालाय। त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होण्याऐवजी महायुतीतीलच अनेक गटांमध्ये संघर्ष होईल का अशी चर्चा देखील आता याबद्दल सुरू झाली आहे। कारण सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला होता, तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान अनेक वेगळ्या घडामोडी सुद्धा पाहायला मिळाल्या। राष्ट्रवादी आणि शिवसेना काही ठिकाणी एकत्र आल्याचं दिसलं, तर भाजपने केलेल्या राजकीय खेळीमुळे महायुतीतील काही नेते नाराज झाल्याची चर्चा सुद्धा होती। त्यामुळे अजूनही महायुतीमधील हे नेते पूर्णपणे एकत्र आलेले दिसत नाहीयेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये काय घडलं हे सगळ्यांनी पाहिलं। साताऱ्यात एकीकडे मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात काही प्रमाणात असंतोष असल्याची चर्चा आहे, तर सांगलीत गोपीचंद पडळकर हे जवळपास सगळ्यांच्याच विरोधातले किंवा अनेकांना नको असलेले नेते म्हणून चर्चेत असतात। विशेषतः सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जो वाद निर्माण झाला होता तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरला होता। ज्या पद्धतीनं राजकीय रणनीती वापरून अध्यक्षपद मिळवलं गेलं त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये भाजपबद्दल नाराजी वाढल्याचं देखील बोललं जात आहे। दरम्यान याच कारणामुळे सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी एकत्र आली आणि गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये जवळपास सगळेच एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यातून महाविकास आघाडीचा अध्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये बसवण्यात सुद्धा यश आलं। महापालिका पातळीवर सुद्धा राष्ट्रवादीची ताकद महत्त्वाची मानली जात आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून जवळपास 19 नगरसेवक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे राष्ट्रवादीची पुढची रणनीती काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता इच्छुकांची यादी पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाकडून विक्रम पावसकर, धैर्यशील कदम आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, तर देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांना आमदारकीचं आश्वासन दिल्याचं देखील बोललं जात आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप ठोस नाव समोर आलेले नाहीये, तर माणमधून प्रभाकर देशमुख इच्छुक असल्याचं देखील बोललं जात आहे, तर सांगलीमधून संजय काका पाटील, सम्राट महाडिक आणि वैभव पाटील यांच्या नावाची चर्चा रंगताना दिसतेय। मात्र हे सगळं ठरवणार आहे ते जिल्ह्यातील मोठे नेते, त्यामध्ये जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर, जयंत पाटील, नितीन पाटील आणि शंभूराज देसाई
अशी अनेक महत्त्वाची नावं समोर येतात आणि तसं पाहायला गेलं तर सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस इथे फार स्थिर असल्याचं चित्र दिसत नाही. दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांच्याबद्दलची नाराजी अजूनही कायमच असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जयंत पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा ठरू शकते अशी देखील चर्चा आहे. विशेषतः काँग्रेसची साथ जर जयंत पाटील यांना मिळाली तर त्या मार्फत ते त्यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना मैदानात उतरवू शकतात अशी देखील चिन्ह दिसत आहेत. आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातारा जिल्हा परिषद निवडणुकांनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजप बद्दल असलेली नाराजी अजूनही पूर्णपणे संपलेली नाहीये. निवडणुकांमध्ये जे काही घडलं त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीच्या माध्यमातून करू शकतात असं देखील म्हटलं जात आहे. शिवाय साताऱ्यातील वाई, रहिमतपूर आणि महाबळेश्वर या भागांमध्ये राष्ट्रवादीचे मतदार अधिक मानले जातात, तर सातारा, फलटण आणि म्हसवड या भागांमध्ये भाजपचं संख्याबळ मजबूत असल्याचं देखील बोललं जात आहे. याशिवाय कराडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद अधिक असल्याचं बोललं जातं, मात्र तिथले नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत. सांगली जिल्ह्यात आष्टा आणि इस्लामपूर या 2 नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं वर्चस्व आहे. पळूसमध्ये काँग्रेस, जतमध्ये भाजप काँग्रेस, विटामध्ये शिवसेना, तर तासगावमध्ये संजय काका पाटील यांचं संख्याबळ अधिक असल्याचं देखील बोललं जात आहे. विशेषतः यावेळी साताऱ्यात प्रभावी मानले जाणारे जयकुमार गोरे काय भूमिका घेतात, राष्ट्रवादीकडून शंभूराज देसाई आणि नितीन काका पाटील यांची रणनीती काय असते आणि स्थानिक नेते अंतिम क्षणी कोणत्या बाजूने उभे राहतात हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.